हम्म. समजा आपण एखादी खूप भव्य अशी इमारत उभी करतोय. म्हणजे तिचं बाह्य स्वरूप एकदम आकर्षक आहे. बघणारा प्रत्येकजण थक्क होतोय. नक्कीच. पण जर का त्या इमारतीचा पायाच कच्च्या विटांनी आणि एकदम कमकुवत साहित्यांनी रचला असेल, तर ती वास्तू किती काळ तग धरू शकेल? म्हणजे एखादं छोटंसं वादळ आलं तरी ती इमारत कोसळेल ना? अगदी पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल. हो ना. आणि मला वाटतं एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्थाही अगदी अशीच असते. जर त्या देशाची चलनव्यवस्था म्हणजे पैशांचं मूल्यच अस्थिर असेल, तर प्रगतीची इमारत उभीच राहू शकत नाही. खरंय. आणि म्हणूनच आजची ही आपली सखोल चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. हो. आणि आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा महान व्यक्तीच्या विचारांवर बोलणार आहोत, ज्यांना आपण सगळेच एक महान समाजसुधारक आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखतो. अगदी बरोबर. डॉक्टर B.R. आंबेडकर. पण आपण आज त्यांच्या एका अत्यंत तेजस्वी पण थोड्या दुर्लक्षित राहिलेल्या पैलूवर प्रकाश टाकणार आहोत. हो, म्हणजे त्यांच्यातील एक उत्तम अर्थतज्ञ. कारण त्यांची ही ओळख अनेकांना नसतेच. खरं तर त्यांचा हा जो आर्थिक दृष्टिकोन आहे ना, तो आजच्या जागतिक आणि भारताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये समजून घेणं खूप कळीचं आहे. हं. आपण नेहमी त्यांच्या कार्याला सामाजिक न्यायापुरतं मर्यादित ठेवतो. पण अर्थशास्त्रात त्यांनी जे संशोधन केलंय, तो आधुनिक भारताच्या आर्थिक स्थिरतेचा पाया आहे. नक्कीच. आणि आज आपण त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रसिद्ध पुस्तकातील विचारांवर सविस्तर बोलणार आहोत. हो. हे पुस्तक म्हणजे काय फक्त पैशांचा इतिहास नाहीये. तत्कालीन ब्रिटिश धोरणांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं कसं शोषण केलं आणि त्यावर काय उपाय असू शकतात, ह्याचा तो एक अव्यक्त वैज्ञानिक अभ्यास आहे. अच्छा. द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हे नावच खूप काही सांगून जातं. पण मला इथे एक मूलभूत प्रश्न पडतोय. विचारा ना. आपण अनेकदा अर्थव्यवस्थेला ना फक्त आकडेमोड किंवा नफा-तोटा समजतो. पण डॉक्टर आंबेडकरांनी असं मांडलंय की जर चलनाचं मूल्य स्थिर नसेल, तर अर्थव्यवस्था कधीच स्थिर राहू शकत नाही. अगदी बरोबर. म्हणजे मला हे समजून घ्यायचंय की ही अस्थिरता नेमकी कशामुळे येते. मला इथे ना एका समुद्रात भरकटलेल्या जहाजाचं उदाहरण आठवतंय. हां, छान उदाहरण आहे. म्हणजे जहाजावर कितीही उत्तम खलाशी असले, पण त्याला दिशा दाखवण्यासाठी स्थिर चलनाचं सुकाणूच नसेल, तर ते भरकटणारच ना. नक्कीच भरकटणार. आणि त्या काळात हे जहाज चुकीच्या दिशेने नेण्याचं काम ब्रिटिश सरकारची धोरणं करत होती. अच्छा, म्हणजे मुद्दामहून. हो. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकांमध्ये भारतीय रुपयाचं मूल्य हे बाजारातील मागणीनुसार ठरत नव्हतं. ते ब्रिटिश सरकार त्यांच्या सोयीनुसार कृत्रिमरित्या ठरवत होतं. अरे बापरे. म्हणजे त्यांना पाहिजे तसं ते रुपयाचं मूल्य कमी जास्त करायचे. अगदी तेच. कारण ब्रिटिशांना भारताकडून कच्चा माल स्वस्तात इंग्लंडला न्यायचा होता आणि त्यांचा पक्का माल भारतात महाग विकायचा होता. हां, म्हणजे एका अर्थी भारताची लूटच सुरू होती. हो ना. त्यांनी रुपया आणि ब्रिटिश पाऊंड यांच्यातला विनिमय दर असा ठरवला होता, ज्यामुळे नेहमी ब्रिटिशांचाच फायदा होईल आणि भारतीय शेतकरी आणि व्यापारी मात्र भरडले जातील. पण मला इथे एक सांगा, त्या काळात चलन ठरवण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक पद्धती होत्या ना. मग ब्रिटिश धोरणाला आंबेडकरांचा एवढा कडाडून विरोध का होता? कारण तिथेच खरा संघर्ष होता. त्यावेळचे एक खूप प्रसिद्ध अर्थतज्ञ होते जॉन मेनार्ड केन्स. अच्छा. हो, केन्स यांचं नाव ऐकून आहे मी. तर केन्स यांनी सुचवलं होतं की भारताने सुवर्ण विनिमय परिमाण स्वीकारावं. म्हणजे रुपया थेट सोन्याशी जोडलेला नसेल, तर तो ब्रिटिश पाऊंडशी जोडला जाईल. म्हणजे पुन्हा ब्रिटिशांच्याच हातात नियंत्रण? हो. आणि केन्स यांचा दावा होता की हे भारतासाठी स्वस्त आणि सोयीचं आहे. पण आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधल्या त्यांच्या संशोधनातून केन्सला थेट आव्हान दिलं. अरे वा. म्हणजे एवढ्या मोठ्या अर्थतज्ञाला त्यांनी आव्हान दिलं. हो. आणि तेही पुराव्यांनिशी. त्यांनी आकडेवारी देऊन सिद्ध केलं की या व्यवस्थेमुळे ब्रिटिश सरकारला अमर्याद अधिकार मिळतात. सरकारला वाटेल तसा पैसा छापल्याची मुभा मिळते. अच्छा. म्हणजे सरकार स्वतःच्या फायद्यासाठी चलनाशी खेळू शकतं? हो. डॉक्टर आंबेडकरांचा आग्रह सुवर्ण परिमाणावर होता, जिथे चलनाचं मूल्य थेट सोन्याच्या साठ्याशी जोडलेलं असतं, जेणेकरून सरकारला त्यात मनमानी हस्तक्षेप करता येणार नाही. म्हणजे ज्या व्यवस्थेत सरकारला चलनाशी खेळायची संधी मिळते, ती मुळातच शोषणावर आधारित असते असं त्यांचं मत होतं. तर अगदी बरोबर. आता हे मला समजायला लागलंय. पण बघा, जेव्हा पैसा अमर्याद छापला जातो, तेव्हा साहजिकच महागाई वाढते.
आणि अर्थव्यवस्थेत अनेकदा असे म्हणतात ना की थोडीशी महागाई चांगली असते. हा एक सर्वसामान्य समज आहे खरा. मग आंबेडकरांनी महागाईला देशासमोरील सर्वात मोठं संकट का मानलं? म्हणजे त्यांनी याला थेट सामान्य माणसाच्या गरिबांच्या जीवनाशी कसं जोडलं? कारण त्यांनी महागाईकडे फक्त एक आलेख म्हणून नाही पाहिलं. त्यांच्या मते महागाई हा एक असा अदृश्य कर आहे जो गरिबांकडून गोळा केला जातो. अदृश्य कर म्हणजे न सांगता लोकांच्या खिशातून पैसे काढणं? अगदी तेच. जेव्हा आपण म्हणतो थोडी महागाई चांगली असते, तेव्हा तो नियम विकसित देशांना लागू होतो, जिथे लोकांचं उत्पन्न पण वाढतं. भारतासारख्या देशात नाही, जिथे बहुतांश लोक रोजंदारीवर होते. बरोबर. तत्कालीन भारतात मजुराची किंवा शेतकऱ्याची कमाई वाढत नव्हती, पण त्याच्या ताटातल्या भाकरीची किंमत मात्र रोज वाढत होती. बापरे, हे तर अगदी एखाद्या गळक्या बादलीसारखं झालं. गळकी बादली म्हणजे कसं? म्हणजे बघा, एक सामान्य शेतमजूर रात्रंदिवस कष्ट करतो आणि घामातून एक एक थेंब उत्पन्न तो या बादलीत साठवण्याचा प्रयत्न करतो. पण वाढती महागाई हे त्या बादलीला तळाशी पडलेले एक मोठं छिद्र आहे. तो कितीही वेगाने पाणी साठवत असला तरी त्या छिद्रातून ते वाहून जातच ना. खूपच छान आणि अचूक उदाहरण दिलं तुम्ही. आणि हे जे शोषण आहे ना, ते पूर्णपणे अदृश्य असतं. हो, कारण शेवटी त्याच्या हाती काहीच उरत नाही. अगदी. सरकार एखादा नवा कर लावतं तेव्हा लोकांना तो दिसतो, ते विरोध करू शकतात. पण जेव्हा महागाई वाढू दिली जाते तेव्हा गरिबांच्या खिशातील पैसा न विचारता काढला जातो. खरंय, श्रीमंत लोक महागाईच्या काळातही सोन्यात किंवा जमिनीत गुंतवणूक करून स्वतःला वाचवू शकतात. हो, पण ज्याच्याकडे केवळ रोजची मजुरी आहे तो आपला बचाव कसा करणार? म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांचं अर्थशास्त्र हे केवळ आकडेवारी नव्हती. म्हणजे त्यांनी महागाई नियंत्रणाकडे गरिबांचं शोषण थांबवण्याचं एक साधन म्हणून पाहिलं. हो, चलन स्थिर ठेवणं ही सरकारची फक्त आर्थिक जबाबदारी नाही, तर ती एक नैतिक जबाबदारी आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. खरंच हा विचार खूपच अस्वस्थ करणारा आहे. आपण नेहमी महागाईला आपल्या नशिबाचा भाग मानतो, पण ती चुकीच्या धोरणांची परिणती असते हे यातून कळतं. अगदी बरोबर. पण मग बघा, आजकाल आपण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारख्या जागतिक चर्चांमध्ये बघतो की महागाईचा सर्वात मोठा फटका गरिबांना कसा बसतो. हो ना. आणि विशेष म्हणजे आज आपण जागतिक स्तरावर किंवा भारताच्या अर्थव्यवस्थेत जे प्रश्न पाहतोय त्याची उत्तरं आंबेडकरांनी 100 वर्षांपूर्वीच देऊन ठेवली होती. अरे बापरे, म्हणजे ते खऱ्या अर्थाने दृष्टे होते. पण मग त्यांनी यावर उपाय काय सुचवला? फक्त टीका केली नाही यामा? नाही. त्यांनी अत्यंत स्पष्ट असा आराखडा जगासमोर ठेवला. त्यांनी जे उपाय सुचवले त्याचे प्रामुख्याने 3 आधारस्तंभ होते. अच्छा, कोणते दिनाधार स्तंभ? पहिला स्तंभ प्रबळ केंद्रीय नियंत्रण, दुसरा स्थिर चलन आणि तिसरा वैज्ञानिक दृष्टिकोन. हे 3ही एकमेकांवर अवलंबून आहेत. एक मिनिट, इथे मला एक शंका आहे. प्रबळ केंद्रीय नियंत्रण हे ऐकायला थोडं हुकुमशाहीसारखं वाटतंय. साहजिक आहे असा प्रश्न पडणं. म्हणजे जर ब्रिटिशांच्याच हाती सत्ता होती आणि त्यांनाच प्रबळ नियंत्रण दिलं तर शोषणाचा धोका अजून वाढला नसता का? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. पण आंबेडकरांनी इथे राजकीय नियंत्रण अभिप्रेत नव्हतं. त्यांना संस्थात्मक स्वातंत्र्य अभिप्रेत होतं. संस्थात्मक स्वातंत्र्य म्हणजे एखाद्या स्वतंत्र संस्थेकडे अधिकार असावेत असं. हो. त्यांना अशी एक मध्यवर्ती वित्तीय संस्था हवी होती, जिच्यावर त्यावेळच्या राजकीय सत्तेचा कोणताही थेट दबाव नसेल. तिचं काम केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेचं हित पाहणं असेल. अच्छा, म्हणजे आजची जशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे तशी? अगदी तेच. खरं तर 1925 साली हिल्टन यंग कमिशन आलं होतं, भारतीय चलन प्रश्नांवर अभ्यास करण्यासाठी. त्या कमिशनसमोर डॉक्टर आंबेडकरांनी जी साक्ष दिली आणि जे पुरावे दिले ते सगळे त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी याच ग्रंथावर आधारित होते आणि त्यातूनच पुढे आरबीआयची संकल्पना उदयास आली. अरे वा, म्हणजे ज्या संस्थेला आपण आज भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानतो त्या रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीच्या मुळाशी डॉक्टर आंबेडकरांचं संशोधन होतं. हो, हे खूप कमी लोकांना माहीत आहे. हे तर अगदी एखाद्या खेळात निष्पक्षपाती पंच नेमण्यासारखं आहे. जर खेळात पंच नसेल किंवा तो एखाद्या संघाच्या बाजूने असेल तर ताकदवान संघच नियम बनवेल ना. अगदी बरोबर. आणि कमजोर खेळाडू बळडला जाईल. पण हा स्वतंत्र संस्थेचा पंच हे सुनिश्चित करतो की खेळ कोणत्याही मनमानी पद्धतीनं चालणार नाही. अगदी समर्पक उदाहरण आहे. पण मग तुम्ही जो तिसरा स्तंभ सांगितला, अवैज्ञानिक दृष्टिकोन, तो या पंचाच्या भूमिकेत कसा बसतो? वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे अर्थव्यवस्थेचे जे निर्णय आहेत ना, ते राजकीय दबावावर किंवा तात्पुरत्या फायद्यावर आधारित नसावेत. अच्छा, म्हणजे भावनांवर चालून उपयोग नाही. हो,
ते निर्णय पूर्णपणे आकडेवारी, जागतिक बाजारपेठ आणि तर्कशास्त्रावर आधारित असावेत. किती पैसा छापायचा, व्याजदर काय ठेवायचे, हे निर्णय एखाद्या नेत्याने निवडणुकीसाठी घेऊ नयेत. ते अर्थतज्ञांनी अर्थव्यवस्थेच्या गरजेनुसार घ्यावेत. बरोबर. आंबेडकरांनी अर्थशास्त्रात गणित आणि तर्क आणला. त्यांनी दाखवून दिलं की वैज्ञानिक दृष्टिकोन सोडला तर त्याची किंमत शेवटी तळागाळातील माणसालाच मोजावी लागते. खरंच, जसा हा विषय उलगडत जातोय ना, तशी त्याची व्याप्ती लक्षात येते. हा विषय केवळ पैशांचा किंवा नोटांचा अजिबात नाहीये. नाही, मुळीच नाही. हा थेट देशाच्या भविष्याचा आणि शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विषय आहे. जर तिजोरी कमकुवत असेल आणि चलन घसरत असेल तर देश जगात ताठमानेने उभा राहूच शकत नाही. अगदी तंतोतंत. अर्थशास्त्रीय स्वातंत्र्य हे राजकीय स्वातंत्र्य इतकेच किंबहुना थोडे अधिकच महत्वाचे असते, हा विचार त्यांनी रुजवला. केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून चालत नाही ना. देशाला चालवण्यासाठी भक्कम आर्थिक रचना असावी लागते. ज्या काळात जग शोषणातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतं, तेव्हा आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या अर्थव्यवस्थेचा पाया रचला होता. खरंच खूपच थक्क करणारी माहिती आहे ही. आपण आता या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. आज आपण खूपच दुर्लक्षित अशा इतिहासाचा वेध घेतला. हो, नक्कीच. आपण सुरुवात केली डॉक्टर आंबेडकरांच्या अर्थतज्ञ या ओळखीपासून. द प्रॉब्लेम ऑफ द रुपीमधून आपण समजून घेतलं की चलनाचं कृत्रिम अवमूल्यन किती घातक असतं. आणि महागाई हा गरिबांकडून लुटलेला अदृश्य कर कसा आहे, हेही आपण पाहिलं. हो, आणि त्यातून देशाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी जो प्रबळ मध्यवर्ती संस्थेचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आराखडा मांडला, ज्यातून रिझर्व्ह बँकेची दीजो रोवली गेली, तेही आपण पाहिलं. हे सर्व मुद्दे आजच्या घडीलाही तितकेच प्रासंगिक आहेत. आज आपण जी अर्थव्यवस्था अनुभवतोय तिची पाळेमुळं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. हो, कारण आर्थिक साक्षरता ही फक्त अर्थतज्ञांची मक्तेदारी नाहीये, ती आपल्या दैनंदिन जगण्याशी जोडलेली गोष्ट आहे. बरोबर. जेव्हा आपण बाजारात जाऊन काही खरेदी करतो आणि वाढलेल्या किमतींवरून विचार करतो, तेव्हा आपण नकळतपणे त्याच अर्थशास्त्राचा भाग असतो. ज्याचा अभ्यास डॉक्टर आंबेडकरांनी इतक्या वर्षांपूर्वी अत्यंत सखोलपणे केला होता. म्हणूनच हा इतिहास आजचा वर्तमान समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे. अगदी खरंय. आणि याच विश्लेषणासोबत आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर येऊन थांबणार आहोत. यापुढील भागात आपण डॉक्टर आंबेडकरांच्या राजकीय दृष्टिकोनावर सखोल चर्चा करणार आहोतच. पण तोपर्यंत श्रोत्यांनो, एका गोष्टीवर नक्की विचार करा. ज्या व्यक्तीने अर्थव्यवस्थेसारख्या क्लिष्ट विषयाला इतक्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाताळलं, ज्यांनी देशाच्या तिजोरीचा संबंध थेट एका गरीब मजुराच्या ताटातल्या भाकरीशी जोडला, त्या व्यक्तीने याच विचारसरणीचा वापर करून भारताचं राजकीय भविष्य कसं रचलं असेल? हा प्रश्न खूपच रंजक आहे. हो ना. अर्थशास्त्रातील त्यांचं हेच तत्वज्ञान पुढे जाऊन संविधानाचा पाया कसा बनलं असेल, हा प्रश्न तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. तर यावर विचार करत रहा. आजची ही